अशोक खरातला मोठा दणका. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढत आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची SITकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भोंदूबाबा 10वी नापास खरातने शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा सोडलं नाही. त्यांच्यावर त्याचे आईवडील बाहेर थांबवून नराधमाने अत्याचार केला. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. राज्य महिला आयोग चाकणकर, तू संविधान पदावर बसून महाराष्ट्राचे माता भगिनी लेकरांच्या कुटुंबाचे वाटोळे केलं. बाई, तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पूर्ण करणाऱ्या लोकांसह 100 फटके मारून एक मोजले पाहिजेत, अशी पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.